दाखव मी नाही काय केलं. सोतरा के रोग लेलू तेव्हा मी नको हे काय अरे काय आहे बाळा काय दिवस आले ते काय ते विघ्नेश आयडी बाबू आयडी नाही कोबरी हा दिसला आता शिका आकडा आहे का यायला काय खेकडा माग नक्की कुठे एका दिवशी काय करतो माहिती का मित्रांनो, एक अशी व्हिडिओ बनवतो की अशी ठिकाण दाखवतो तुम्हाला जिथं जिथं आपले व्हिडिओ मिलियन मध्ये गेले किंवा जास्त व्ह्यूज गेले अशी ठिकाण दाखवतो. तिकडून जातो तिकडून जातो मला किती पैसे द्यायला. आज नाही त्या टनल मध्ये तू झोपला होता बघ काहीतरी घालून हापूस घातलं होतं छाती मध्ये का तुला मी दाखवू का सिने. जय जाऊ जय शिवराय जय शंभूराज. कशा मित्रांनो काय तुमचं आपला मराठी माणूस ओम शिंदेचं परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याकडे तडकता भडकता ब्लॉगमध्ये. किती दोन दिवसानंतर ब्लॉगिंग करतोय कारण की जुने व्हिडिओ इतके पेंडिंग होते. 2 दिवस झाले इतका पाऊस झालाय. फुल रेड अलर्ट सांगितलाय आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच. वाऱ्यानं वैताग आणल्या पावसाने फार बाहेर पडता येत नाही. पण आता आलोय म्हटलं बघू काही केलं नाही काय करता येते का. पहिलं काल सोमवार होता लय दिवस झाले म्हणते महादेवाला जाईल जमाना मला जायला म्हणजे नाही का असा योगच जुळून येत नाही काय होतंय काय माहिती. मग आता पहिलं जातो महादेवाला जातो आणि परत याच्यामध्ये जातो. आज मंगळवारी आहे मुक्ताईला जातो मस्तपैकी दर्शन वगैरे करतो आणि मग बघू काय होतंय. पावसाचं भिजणार तर आहे आपण कन्फर्म. याची माझी दुश्मनी एवढी खतरनाक आहे किती खतरनाक आहे. काय होतं माहिती का हे ना सारखे कपडे भिजतात नाही का आणि म्हणजे कपडे पण वाळती नाही का पावसाळ्यामध्ये. काही कम्फर्ट टाकलं तर होतं जरा वास मारतात लई. त्याच्यामुळे ना लई काच लागतं भिजायचं. नाही तर पाऊस म्हणजे स्वर्ग सुख आहे. किती पाऊस असू द्या लय मजा येते पावसाळ्यात तर लय एन्जॉय. जरा थोडं रेड अलर्ट सांगितल्यामुळं शांत थांबलो आम्ही. नाही तर मग करू आणि आपल्या गाडीवरती राईड मारणार आहे आता लांब 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 लांब. दाखव मी नाही काय केलं. सोतरा के रोग लेलू तेव्हा मी नको हे काय अरे काय आहे बाळा काय दिवस आले ते काय ते विघ्नेश आयडी बाबू आयडी नाही नको दाखव खरंच नाही. ओम ताजने टिंडर आता टाकशी नाव गाईज नाव ओम ताजने इज अवेलेबल ऑन टिंडर. मारती नको मा नाही अरे खरंच नको टाकू. ए सोतरा के गले दाखव ना माझ्या भावंडांना दाखव ना तू काय बघतोय. मी बघतच नाही बघतोय. अरे दाखव नाही तू एकटा आनंद कशाला घेतो सगळ्यांना दे ना. मग विघ्नेशची आयडी दाखवलं कोणाची आयडी मी दाखवलं ना मित्रांनो विघ्नेशची आयडी सोतरा के रोग लेलू. अरे ती खाली आहे ना विघ्नेश बघ. अरे खाली आहे त्यासाठी एक लय भारी भेटले ये खाली रोग लेलू. काही चॉईस आहे माझी नाही काही चॉईस आहे व्हॉट अ चॉईस. टिंडर पोरी बघते म्हणते विघ्नेशचं अकाउंट आहे. मी दाखवलंय कोणचं अकाउंट आहे त्याचंच अकाउंट आहे विघ्नेश. पुणे जिल्ह्यात रेड अलर्ट आहे पण आमच्या नदीला पाणीच नाही. रेड अलर्ट नसल्यावर आमच्या नदीवरून पाणी जातं पण रेड अलर्ट असल्यावर नाही जात. काही खासियत आहे आमची. आम्ही सगळ्या
दुनियापेक्षा वेगळे बागात टॉप आहे डायरेक्ट. अरे भिकारी का तुला खेकडा भेटला नाही कधी चालला लगेच. त्यांना पकड असं ना पकड म्हणा पुढे आलाय थोडा. ताज नाही खेकडा खातो का नाही गु खा मा खेकडा खाण्यापेक्षा. कुठे तुम्ही छत्र मित्र घेऊन कुठं आले होते. अरे पाऊस होता आलो. अरे पण खेकडा कुठे मला एक पण दिसला नाही. पाय दिसला बघ सर्व बघ तरी पाय घातलं सर्व बघ छोटा बघ दिसला मला दिसला. अरे बघ त्या शेजारी बघ हा तो दिसला कुठे योग खेकडा योग 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 खेकडा ते काय पुढे तोंडा खाली बघ डायरेक्ट. आणि पकड ना तू काठी दे ना पकड. अरे काठी घाल ना त्याला काय तो पळून जाणार आहे का. मला बरं नाही दिसत आहे खेकडा. अरे त्याला काय पाण्यात शेअर करतो काय. नांगे धर ना त्याचे डायरेक्ट. बाहेर काढ त्याला रे कोबरी. हा दिसला आता शिका तुझ्या आईला काय खेकडा बघ नक्की कुठे. अरे खेकडाच नाही वाला हे आणायला जास्त दिसते. चला बर तू का मला दिसला पण काय माहिती. कोबरे ये आलो वर जाऊ. तिथंच चालू व्हायचा नाही. अरे नाही अरे व्हिडिओ रात्री 2 वाजता म्हणते जाऊ का जाऊ का. मला आहे ना जायचं असतं त्या ऑन द स्पॉट फोन करा मी काम सोडून येईन. बाय बाय कोबरे आलो. येणार रे लागले तर रेकॉर्ड करून ठेव. खेळवरती लई स्कोर येत असं काय गाईज. आम्ही घरी जाऊ का घरी. एका दिवशी काय करतो माहिती का मित्रांनो एक अशी व्हिडिओ बनवतो की असे ठिकाण दाखवतो तुम्हाला जिथं जिथं आपल्या व्हिडिओ मिलियनमध्ये गेले किंवा जास्त व्ह्यूज गेले असे ठिकाण दाखवतो. आता ही दिल्ली एक व्हिडिओ आपली 1 मिलियन गेली नाही का. हा पहिला स्पॉट आता. हा पहिला नाही हा नंतरचा एक पहिला स्पॉटची व्हिडिओ मला दाखवतो मला डायरेक्ट सगळं. जय इथं तू एक रोमॅन्टिक सीन करू शकतो मला. इथं झोपून तिकडून जातो तिकडून येतो मला किती पैसे द्यायला. ताजने त्या टनल मध्ये तू झोपला होता बघ काहीतरी घालून हापूस घातलं होतं छाती मध्ये का तुला. बाबा का क्लिप आहे बाबाकून क्लिप घेऊन टाकू का याच्यात. तू असं एवढं हाप काहीतरी घातलं होतं इथं झोपला होता. दगड पण लावलेली वरती. सांग नाही बघ मी इथून जातो तिकडून येतो मला काय देणार. काय इथून जातो बघ लय पाणी आहे. बघ तुला देणार तर काय देणार दगड दिसून तुला. काय बघ पाऊस आला काय वातावरण झालंय गाईस मस्त राम इथं काहीतरी आता मस्त करतो. हे असं देतात का नीट खायला घालायचं नाही तर तसं सांग ना. चार बाजूला खाऊ दे सुखाने 2 घास. जिम झाला गाईज इग्नोर माय हेअर्स. बॉडी नाही दाखवणार तुम्हाला आत्ता नंतर खतरनाक रिझल्ट आहेत. एकाच टायमिंगला 3 वेळेचं जेवण करतो या म्हणजे गिरड. समजा मी प्रीला काय घेतो ओट्स खातो जर नाश्त्याला सकाळी नाही खाल्ले तर. नाहीतर मग जर नाश्त्याला सकाळी ओट्स खाल्ले तर मग प्रीला धिरडं खायचं. आज सगळ्याकडे धिरडं सोयाबीन ओट्स 1 टाइम सोल्युशन. भूक लागली आहे भूक. आय एम व्हेरी हंग्री मॅन. चलो एक वेळेला आहे ना तुम्ही रोज देवाच्या मंदिरात देवाच्या पाय पडायला नाही गेले तरी चालेल पण कर्म चांगले करा. कारण की तुम्हाला फळ देताना देव हे नाही बघत की रोज तुम्ही त्याच्या पाया पडता की नाही. तो हे बघतो की तुमचे कर्म किती चांगले. विषय काय होतोय मला जिमवरून वगैरे यायला लय उशीर होतो आणि इतका जोरात पाऊस चालू आहे की मी अक्षरशः दमलोय कोणत्या गोष्टीला दमलोय की 4 वेळा कपडे भिजतात आणि 4 वेळा ती ओले होतात. एक तर ते किती कम्फर्ट वगैरे टाकलं तरी ते वास येतोच नाही का. ते मला फार इरिटेट झाले म्हणून मला भिजूशी नको वाटतं आता. म्हणून मी 2 दिवस आले इथंच थांबतो. नाही तर मी इथं कधीच थांबत नाही. मला आवडत पण नाही. मी घरी जातो गुंजवाडीला नाही तर मी इथं कधीच थांबत नाही. पण आता काय विलाज नाही. अजूनसुद्धा पाऊस चालू आहे. मला कळत नाही मला या पावसाने मला काय इतक्या लोकांना इतकं वैताग आणला आहे की पार इतकं जसं काय ढगफुटी झाली असा पाऊस चालला आहे. नुसता पाऊस
इथं हे कोसळलं तिथं ते कोसळलं, हा रस्ता बन तो रस्ता बन, सगळ्या कामांची ते आता सगळ्या कामांचं वाटलं झालं बा. मला आहे ना, मला काहीच डोकं चालत नाही अक्षरशः. मला इरिटेट होतं हे पावसामुळे इतक्या पार भाई काय भनभणे. आता जर एकदा पाऊस उघडला ना परत नाही आला तरी चालेल, नको एवढा पाऊस आला आहे. काय आहे मला काय आहे ना कळत नाही आता. उद्या आता असं इरिटेट होते सगळे कामं. असं आहे ना, मला जर मग आहे ना असं मग माझ्याकडं असं 2-4 गाड्या BMW पाय होत्या, असे पैसे कडू कोट्याने कडू, मग मी नुसतं फिरलो असतो, रस्ता बंद नाही तर काही कुठं एक विला घातला असतं, 2 महिने तिथंच थांबलो असतो, एन्जॉय केलं असतं. संघर्ष आहे आपल्या आयुष्यात. जिथं मला 200-150 व्ह्यूज यायचे जेव्हा मी फेमस नव्हतो तेव्हा, आणि आता 40-50 व्ह्यूज येत होते. मला असं वाटतं परत नवीन सुरुवात करतो. नवीन सुरुवात करायला आपण हटत नाही. बाय द वे ते सोडा. ब्लॉगला लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. आवडला असेल तर सपोर्ट करा. तुमच्याकडे मराठी ठेवायला आजच्यासाठी एवढं. दॅट्स इट फॉर टुडे. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज, जय श्रीराम, जय हिंद, जय महाराष्ट्र.